नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अस्सल गावरानी पद्धतीने अगदी छान झणझणीत काळ्या मसाल्याची मटकीची उसळची भाजी कशी बनवायचं ते आज आपण बघणार. तुम्ही बघू शका जेवढी छान तरीदार अशी आपली भाजीही तयार झाली तेवढी अगदी परफेक्ट चविष्ट देखील आपली भाजी तयार आहे. सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला मटकीची उसळ ही आधी शिजून घ्यायची. तर त्यासाठी इथे कुकर घेतलं आहे. कढईमध्ये देखील आपण शिजून घेतली तरी काही हरकत नाही. कुकरमध्ये अगदी कमी वेळात पटकन अशी ती शिजून होते. त्यासाठी इथे काय करणार आहोत, फक्त आपली मटकी हलकीशी बुडेल किंवा आपल्याला कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी हे गरम करून घ्या. पाणी गरम झाल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली मोळ आलेली मटकी आपण इथे घेतली. मटकी टाकल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण हळद आणि चवीनुसार मीठ हे टाकून घेणार आहोत. अंदाजाने आपण यामध्ये भाजीचं मीठ हे टाकून घ्या आणि त्यानंतर काय करायचं, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण कुकरचं झाकण लावून मंद आचेवरती एक शिट्टी करून घ्यायची आणि शिट्टी झाल्यानंतर लगेच गॅस हा बंद करून घ्यायचा. आता आपली मटकी ही शिजते तोवर आपण मसाला तयार करून घेऊ. मसाला तयार करण्यासाठी इथं मी ह्या पद्धतीची जाळी घेतली. जाळी ही आपण गॅसवरती ठेवून घ्यायची आणि त्यानंतर मोठ्या आकाराचा एक कांदा घेऊन कांद्याचं साल आणि देठ काढून घेतले. त्यानंतर कांद्याला अधूनमधून कट लावून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, कांदा हा आतपर्यंत छान भाजून होतो आणि पटकन तो भाजला देखील जातो. त्यानंतर मोठ्या आकाराचा या पद्धतीचा एक खोबऱ्याचा तुकडा घ्या. खोबरं हे आपण सुकं किंवा ओलं कुठलंही वापरलं तरी काही हरकत नाही. तर यांना दोघांना आपण छान आता मंद आचेवरती फुल आचेवरती असं करत दोघीही साईडनी व्यवस्थित छान असं भाजून घेणार आहोत. तर एकसारखं भाजण्यासाठी सुरीच्या साहाय्याने आपण ह्या पद्धतीने ह्या दोघीही वस्तू आपण भाजून घेणार. ह्यामुळे काय होणार आहे, एकसारखे दोघी तिघी म्हणजे सगळ्या साईडने आपली कांदा आणि खोबरं हे एकसारखं भाजून येईल, जेणेकरून आपली जी भाजी आहे अजिबात कडवट वगैरे लागणार नाही. काय होतं, बरेच वेळेस एककडनं आपण संपूर्ण काळं करून घेतो आणि त्यामुळे आपली भाजी ही चविष्ट होत नाही. तर आपला कांदा आणि खोबरं अगदी परफेक्ट भाजून झालं आहे. त्यानंतर लगेचच आता आपण पुन्हा आणखी भाजून घेणार आहोत. त्यासाठी तवा किंवा पॅन गरम करून घ्यायचा. ते भाजण्यासाठी आधी काय करणार आहोत, मसाला आपण तयार करून घेणार. मसाल्यासाठी इथे मी 2 चमचे धने, 1 चमचे जिरे, 1 तमालपत्र, त्यानंतर 2 ते 3 हिरवे विलायच्या, 2 ते 3 काळे मिरे आणि 2 ते 3 लवंग आपण इथे घेतले. हे संपूर्ण मसाले हलकेसे भाजून घ्यायचे. लगेच एक प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचं. लगेचच त्याच पॅनमध्ये पुन्हा आणखी अर्धा चमचेवर तेल हे गरम करून घ्यायचं. तेल आपलं गरम झाल्यानंतर जे काही आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते पुन्हा आणखी अगदी बारीक असं कट करून घ्या. कट करून झाल्यानंतर पुन्हा आणखी आपण याला तेलामध्ये परतून घेणार आहोत, म्हणजे भाजून घेणार. यामुळे काय होतं, जी आपली भाजी असते अगदी छान चविष्ट आणि पारंपरिक पद्धतीने ती चविष्ट अशी म्हणजे चवीला ती लागते. त्यानंतर लगेच यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1.5 ते 2 इंचाचा आल्याचा तुकडा हे देखील आपण यामध्येच भाजून घेणार आहोत. तर संपूर्ण हे आपलं साहित्य आता भाजून झालं आहे. आता आपल्याला अजिबात जास्त वेळ भाजून घ्यायची गरज नाही. फक्त 2-1 मिनिटभर तेलामध्ये मंद आचेवरती ह्याला भाजून घ्यायचं. गॅस हा बंद करायचा. बंद केल्यानंतर हलकंसं गार करून घेतलं आहे. ते गार झाल्यानंतर सर्वात आधी आपण जे खडे मसाले भाजून घेतले होते त्याची पावडर आपण आधी तयार करून घेणार आहोत. यामुळे काय होतं, व्यवस्थित पावडर आपली तयार होते. तर ह्या पद्धतीने मी पावडर तयार करून घेतली. पावडर तयार करून झाल्यानंतर जे भाजून घेतलेली कांदा ते होतं ते देखील आपण यामध्ये टाकून अगदी थोडंसं पाणी घालून याची पेस्ट ही तयार करून घेणार. जेवढं शक्य आहे तेवढं अगदी फाईन अशी पेस्ट तयार करून घ्या. पेस्ट आपली तयार झाली. साईडला कुकरची एक शिट्टी देऊन आणि हलकंसं आपला कुकर देखील गार झाला आहे. त्यामुळे आपली मटकी अगदी परफेक्ट ती शिजून तयार होते. तर तुम्हाला दाखवते, अजिबात ओव्हर कुक झाली नाही किंवा कच्ची देखील ती आपली मटकी राहिली नाही, म्हणजे अगदी परफेक्ट अशी शिजून आपली मटकी ही उसळ तयार आहे. लगेच फोडणी देण्यासाठी आपण गॅसवरती कढई गरम करून घ्या. कढई गरम झाल्यानंतर सर्वात प्रथम आपण यामध्ये 2 ते 3 चमचे तेल हे गरम करून घ्यायचं. काय करणार आहोत, अगदी थोडंसं तेलामध्ये मसाला हा भाजून घ्यायचा आणि नंतरून मसाला थोडासा भाजल्यानंतर आपण पुन्हा आणखी यामध्ये तेल घाला. त्यामुळे आपलं तेल हे अंगावर उडत नाही आणि तेल देखील आपलं वाया जात नाही. तर तेल हलकंसं गरम झालं, त्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आपण परतून घेतले. लगेच 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचेवर यामध्ये आपण अगदी ताजा असा कांदा लसूण मसाला आपण यामध्ये वापरत आहोत.
हलकासा मसाला परतून घ्यायचा। मसाला छान परतल्यानंतर लेस आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। नक्की तुम्ही ह्या पद्धतीने मटकीची भाजी ही करून बघा, अगदी सर्वजण आवडून खातील एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते। अचानक पाहुणे आले जर आपल्याकडे मटकीची भाजी, तर पाहुण्यांसाठी देखील आपण पाहुणचार म्हणून ही भाजी केली तरी काही हरकत नाही। एवढी छान चविष्ट आपली भाजी तयार होते। तर मंद आचेवरती एकसारखा चमच्याने हलवत हा मसाला आपल्याला आता एकसारखा भाजून घ्यायचा। हलकासा मसाला भाजून झाला आहे, त्यानंतर काय करायचं, एक टोमॅटोची मी प्युरी ही तयार करून घेतली होती। ज्यावेळेस आपण टोमॅटोची प्युरी तयार केली त्यावेळेस अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, त्यामुळे आपला मसाला अगदी छान तयार होतो। तर आपण काय करणार आहोत, मसाला आपला छान भाजला गेला पाहिजे। म्हणजे आता टमाटा घातला आहे, टमाट्याचा कच्चापणा जाण्यासाठी म्हणजे तो लवकर भाजला जाण्यासाठी आपण यामध्ये अगदी थोडंसं मीठ हे घातलं आहे। तर मीठ घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत आता हा मसाला भाजून घेणार आहोत। तर तुम्ही बघाल मसाला अगदी छान भाजला गेला आहे, तेल देखील अगदी छान आपल्या मसाल्याला हे सुटलं आहे। त्यानंतर लगेचच आपण शिजून घेतलेली मटकी यामध्ये टाकून घ्यायची। आपण नेहमी मटकीची उसळ बनवत असतो किंवा मटकीची सुकी भाजी बनवतो, नाहीतर आपण शेंगदाणे लावून मटकीची भाजीही बनवत असतो। पण तुम्ही या पद्धतीने बनवून बघा, अगदी परफेक्ट आणि अगदी छान अशी आपली भाजीही तयार होते। अशा पद्धतीने फक्त आपण भाजी देखील बनवून घेतली आणि यासोबत पाव देखील आपण खाल्ले तरी काही हरकत नाही, अगदी चविष्ट अशी आपली ही रेसिपी तयार होते। तर मी यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी हे घालते। जर आपल्याला रस्सा कमी वाटत असेल, गरजेनुसार आपण पाणी याच्यामध्ये गरम करून घाला आणि त्यानंतर लगेच सगळ्यात शेवटी यामध्ये आपण टाकणार आहोत कसुरी मेथी। जर मेथी नसेल आपल्याकडे, कोथिंबीरचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही। तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला अजिबात मीठ घालण्याची गरज नाही। थोडीशी भाजी तुम्ही चाखून बघा, जर मीठ वाटत लागत असेल तर पुन्हा आणखी मीठ घातलं तरी काही हरकत नाही। तर याला व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवरती पुन्हा आणखी आपण 4 ते 5 मिनटं शिजवून घ्या। तर तुम्ही बघाल अगदी छान अशी आपली तरीदार झणझणीत अशी आपली पारंपरिक पद्धतीने अगदी छान खानदेशी अशी झणझणीत मटकीची उसळ म्हणजे मटकीची उसळची भाजी ही तयार आहे। जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी छान अशी आपली अगदी परफेक्ट भाजी तयार आहे। आपण हिला भाकरीसोबत, भातासोबत, पावसोबत खाऊन घेऊ शकतो। रेसिपी आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल।